नाही. मुक्त व्हायला वाटेला लागलेल्या विठ्ठलपंतांना आणि आणून संसारात देवानं घातलंच का? तर महाराज जेवढ्या तपाची गरज आहे तेवढं तप पूर्ण झाल्याखेरीज महात्म्य अवतार घेत नाहीत. जर 12 वर्ष आधीच जन्माला आले असते तर काहीतरी महाराज दोष राहिला असता, काहीतरी वेगळंच घडलं असतं. या संन्यासाच्या कथेमध्ये गडबडीमध्ये महाराज 12 वर्ष निघून गेली आणि त्या 12 वर्षामध्ये रुक्मिणी मातेना तपश्चर्या करायची संधी मिळाली. जमीन चांगली पैलवान केल्यानंतर जे पीक येईल ते दरवर्षी पीक घेऊन येणार आहे का? नाही येणार. आधीच काय या लखलखीत आणि कपिल देवहूतीसारखं महाराज त्यांचं कपिल महामुनी जे जन्माला आले देवहूतींच्या पोटाला, त्या देवहूतींचं वर्णन करताना महाराज मोठे मोठे ऋषीमुनी चकित होतात. काय सेवा कर्दमानी आणि देवहूतींनी देवाचे केलेले आहे. ते देवहूतीसारखं तेज रुक्मिणीबाईंचं होतं. आणि मग अशा तेजपुंज महापुरुषांच्याच पोटी देव जन्माला येतात. ज्या पद्धतीचे आहार विहार आई वडिलांचे असतात त्या पद्धतीचीच प्रजा जन्माला येते असा नियम आहे. तरी देखील ज्याचे ज्याचे अनुवंशिक संस्कार आणि जीवाचं स्वतंत्र कर्म अशावरच काहीतरी जीवाचं क्रियमान अवलंबून आहे. म्हणून शहाण्या पुरुषाने जे महात्मे जन्माला आले त्यांचं कुळ कधी पाहायला जाऊ